नमस्कार. आज आपण खुलताबाद तालुक्यामध्ये गोळेगाव इथे भेंडीचा प्लॉट पाहायला आलो आहे आणि स्पेशली नरोडे सेठ साताऱ्याहून हा भेंडीचा प्लॉट पाहण्यासाठी इथं आले. त्यांच्याकडे खूप मोठं मार्केट आहे भेंडीचं. आपण त्यांचा एक थोडक्यात परिचय जाणून घेऊ. नमस्कार सेठ. नमस्ते. तुमचं नाव? माझं नाव प्रकाश सोपान नरुटे, मुक्काम पोस्ट अंधोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. ओके. तुमचं स्पेशली हे भेंडी खरेदीचं काम आहे? हा, भेंडी आमच्या इकडे चांगल्या प्रमाणात म्हणजे उत्पन्न घेतलं जातं आणि भेंडीचं क्षेत्र पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हा प्लॉट कसा वाटला तुम्हाला? हा प्लॉट पाहून मला म्हणजे मनाला समाधान वाटलं. एवढ्या लांबून जे आलो तर जे पाहिजे ते ह्या प्लॉटमध्ये संपूर्ण व्यवस्थित आहे. तर हा प्लॉट जर पाहिला तर ह्याला जी फुटव्याची जी संख्या आहे ती पूर्ण तळापासून आहे. भेंडीला मोडा एकदम सॉफ्ट आहे, जी विक्रीसाठी लागते. डेटापासून शेंड्यापर्यंत एकदम एकसारखा गडद असा हिरवा रंग आहे. त्याच्यामुळं विक्रीला हे सुद्धा चांगले मार्केटमध्ये जर एक नंबर चालला, काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट वेट सुद्धा खूप भेंडीचं आहे. नाव एकदा सांगा शेतकऱ्यांना. आता ह्या भेंडीचं नाव अजय आहे. ही जी काही भेंडी आहे युनिव्हर्स सीड्सची अजय नावाची भेंडी आहे. भेंडीमध्ये भरपूर यांचं मोठं काम आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी भेंडी आहे बाकीच्या भेंड्या आहेत त्यांच्यापेक्षा एक नंबर आहे. एक नंबर मार्केटलाही कुठली अडचण नाही आहे आणि बाजारात रेटही हिला खूप चांगले मिळतात. जर भेंडी लागवडीचा विचार करत असेल तर नक्कीच तुम्ही युनिव्हर्स सीडची अजय कंपनीची जी भेंडी आहे ही अजय सीडची हे नक्कीच लावून लाखोमध्ये उत्पन्न मिळवू शकतात. आता आम्हाला कांबळे साहेबांनी लावायसाठी 1-2 किलो बी दिलेला आहे. तर आम्ही लावली आणि त्याचा ट्राय सुद्धा आम्ही घेतलाय. आता त्याचं कसं पुढे उत्पन्न येते आमच्या भागात ते सुद्धा त्यांच्या सहकार्याने आम्ही चेक करणार आहोत आणि जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज नक्की एकदम सुपर वाण आहे. नक्कीच तुम्ही लागवड करा आणि याच्यातून खूप चांगलं उत्पन्न मिळतं. अशाच प्रकारे जे नवीन शेतकरी भेंडी लागवड करणार आहे त्यांनाही आपण अजय सीडचा नक्कीच सल्ला देऊन त्यांचंही भरपूर उत्पन्न वाढवू शकतो. धन्यवाद.